मनोरमा खेडकर यांनी ज्या दिवशी पिस्तूल काढून धमकावलं होतं त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पाहूया। वर्षभरापूर्वी घटना घडली होती। मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल उभं केलं होतं, तुम्ही होते त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं आणि वर्षभराने आज खरं तर या सगळ्या घटनांचा तपास सुरू होतोय। खरं तर उशीर झालेला आहे सगळ्या गोष्टीला। वर्षापूर्वी जी घटना घडली ना ती म्हणजे एक दुर्दैवी घटना होती की कुणाचा काय जीव बिव गेलेला नाही। तर ह्याच्यानंतर बी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं आणि मनोरमा खेडकर किंवा त्यांचे बॉडीगार्ड दिलीप खेडकर ही वारंवार येऊन येतं आम्हाला दहशत निर्माण करतात, ती होऊ नये। आणि आता पोलिसांनी एफ.आय.आर. दाखल केलेली आहे, त्याची लवकरात लवकर दखल घेऊन पुन्हा त्यांना न्यायाला पुढे उभं करून काय ते शिक्षा करावी आणि आम्हाला बी इथं संरक्षण द्यावं पोलिसांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे। टोटल ह्या सगळ्या निसर्गरम्य असणाऱ्या मुळशीच्या पानशीच्या भागात मनोरमा खेडकरांची टोटली 25 एकर जमीन आहे, त्यातली फक्त 2 एकर सध्या वादकाचा विषय आहे। म्हणजे इतर आता 23 एकर आहे, टोटल 25 एकरचं क्षेत्र आहे। नाही, विषय कसा आहे सर, या ठिकाणी जो न्यायालयात दावा आहे 2007 सालापासून, तर याच्यामध्ये अनेक शेतकरी आहेत। तर त्या शेतकऱ्यांची बरीच जागा आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे बरीच जागा म्हणजे 40 ते 45 एकरच्या आसपास आहे, म्हणजे आसपास। तर त्याच्यामध्ये खेडकर यांची याच्यामध्ये जास्त जागा नाही आहे, 4 ते 5 एकर असेल जास्तीत जास्त। बाकीची उर्वरित शेतकऱ्यांचीच जागा आहे या ठिकाणी, पासलकर कुटुंबाची म्हणजे थोडक्यात। कॅमेरामन विकी चव्हाणसह संजय दुधाने, मुळशी, पुणे।